गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला. लाडक्या बाप्पाला विराजमान करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लगबग देखील सुरू झाली. रविवारी सायंकाळी दिमाखात करवीरच्या राजाचं आगमन झालं. कोल्हापुरातील वायपी पवारनगर मित्रमंडळाचा या भव्य दिव्य 21 फुटी गणरायाचं आगमन मिरवणुकीसाठी गणेश भक्त व तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ढोल ताशांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, डॉल्बीच्या दणदणाटात ही मिरवणूक सुरू झाली. सालाबादप्रमाणे यावर्षी पण मोठ्या प्रमाणात नियोजन होतं, पण सकाळपासून भरपूर पाऊस पडत असल्यामुळं यावर्षी आम्ही गोखले कॉलेज मार्ग हा स्वीकारला. नाहीतर 11 वाजता बिंदू चौक मार्गे आपण येणार होतो. त्यामध्ये पावसाचा जोर बघून आणि एवढा पाऊस असून म्हणलं युवकांचा एवढा उत्साह मोठा आहे की वखणं जो का उत्साह आहे. आणि त्या पद्धतीनं एवढा बरा पाऊस पडत असून पण मूर्ती आमची सुरळीत मिरवणूक मार्गातून जातात. आमची मूर्ती येत्या 10 दिवसात आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात राहणार आहे, रक्तदान शिबिर राहणार आहे आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवणार आहे. मित्रमंडळ करवीरचा राजाचा असं आगमन होत आहे, भव्य दिव्य प्रमाणात आगमन होत आहे. आणि इथनं पुढं 11 दिवस आपल्या मंडळाच्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आरती त्याचबरोबर आरासना ही चांगल्या पद्धतीनं मंडळाच्याद्वारे व्यवस्था केलेली आहे. आणि सर्व भक्तांना मूर्तीचं दर्शन हे खुलं केलेलं आहे. 7 तारखेपासून सर्वांना या मूर्तीचं दर्शन खुलं असेल. सर्वांनी करवीरचा राजा वायपी पवारनगर मित्रमंडळाची मूर्ती येऊन बघून जावं असं मी या मंडळाचा अध्यक्ष म्हणून सर्वांना आव्हान करतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व गणेश भक्तांना गणेश मिरवणुकीच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आमच्या कोल्हापूरला गणराया सुखी ठेवल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.